हॅलो सुवर्णमे, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण नक्की काय शोधतोय? आपण सगळेच एका परफेक्ट आयुष्याच्या मागे धावतोय. असं आयुष्य जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काही अगदी छान असेल. कोणी ओरडणार नाही, मुलांची चिडचिड होणार नाही, कुणाची कटकट नसेल, पैशांची कधी कमतरता भासणार नाही आणि आपण नेहमी फक्त आनंदात राहू. पण असं परफेक्ट आयुष्य कोणाचंच नसतं. आज तुमच्याशी मी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या कदाचित मी आधी कधीच बोलली नाही आहे. आपण अशा 10 सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक मॅजिक करू शकतात, जादू करू शकतात. कारण झालं काय की आजकाल माझ्या लक्षात यायला लागलं होतं की माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सपेक्षा माझी विचार करण्याची पद्धत हीच माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम बनली होती. आणि त्यामुळेच मी काही निर्णय घेतलेत की मी बाहेरचं जग तर बदलू शकणार नाही, पण आधी स्वतःचा विचार, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची माझी पद्धत तरी बदलली पाहिजे स्वतःच्या मनःशांतीसाठी. आणि मग मला जे काही उपाय सापडले ते आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मी ते करून बघायचं ठरवलं आहे. खरं तर हा व्हिडिओ मी स्वतःसाठीच रेकॉर्ड करते असं म्हणू शकता, पुन्हा पुन्हा ऐकून ह्या गोष्टी स्वतःच्या मनावर बिंबवण्यासाठी. पण मग एक प्रयोग म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रच हे बदल करायला सुरुवात केली तर काय हरकत आहे? थोड्या दिवसांनी किंवा काही महिन्यांनी परत या व्हिडिओवर येऊन कमेंट करा आणि मला नक्की सांगा की खरंच व्हिडिओ ऐकून तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होतोय का? तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय जी मी स्वतःला लावून घेणार आहे ती आहे प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेणं. आपल्याला एक सवय असते, कोणीतरी रागात काहीतरी बोलतं आणि आपण दिवसभर अगदी रात्री झोपताना सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. घरातल्या बाहेरच्या कुणीसुद्धा एखादा टोमणा मारला किंवा घरातल्या माणसांनी कामाच्या नादात आपल्याकडे, आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं की मग आपल्याला वाटतं आपणच कुठेतरी कमी पडतोय. पण चुकून सुद्धा असा विचार करत नाही की त्या व्यक्तीची सुद्धा चूक असू शकते. अशा वेळी इथे ना फिल्टर टेक्निक वापरायची. स्वतःला एक प्रश्न विचारायचा की हे बोलणं माझ्या आयुष्यासाठी खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? जर नसेल तर ते डोक्यातून काढून टाकायचं, सोडून द्यायचं. हे खूप कठीण आहे, खास करून आपल्या बायकांसाठी. पण कसं असतं ना, लोकांचं बोलणं हे बऱ्याच वेळा त्यांचं स्वतःचं फ्रस्ट्रेशन असतं. त्यात तुमच्याविषयीचं काही सत्य बहुतेक वेळेला खूप कमी असतं. मग करायचं काय? तर 5 मिनिटं विचार करा आणि तिथेच तो विषय संपवायचा. वाटलं तर लिहून काढायचं, कागद फाडून किंवा जाळून टाकायचा. पुन्हा जवळच्या व्यक्तीजवळ सांगण्याचा ऑप्शन सगळ्यांकडे नसतो. आजकाल कुणाकडे दुसऱ्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी जो काही थोडा वेळ मैत्रीण भेटते, बोलते, त्यावेळेला आपल्या तक्रारी सांगत बसलो तर माणसं आपल्यापासून दूर जातात असं मला वाटतं. तुमचा स्ट्रेस हँडल करण्याची, तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्याची कपॅसिटी किंवा ते फक्त शांतपणे ऐकून घेण्याची मॅच्युरिटीसुद्धा प्रत्येकाकडे असेलच असं नाही. आपला इमोशनल कचरा एक प्रकारे आपण दुसऱ्याकडे फक्त ढकलत असतो. त्यापेक्षा लिहून तो प्रोसेस करणं, त्यासाठी रोज थोडा वेळ देणं जास्त उपयोगी पडेल. त्यातून आपल्या मनाला क्लॅरिटी येईल. कारण ज्या व्यक्तींना गोष्टी सोडून द्यायला जमतात त्यांनाच खरी मनाची शांतता मिळते. दुसरी गोष्ट मी स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहते ती म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं ही आपली जबाबदारी नाही. आपण हाडामांसाची माणसं आहोत. सगळ्यांना खुश ठेवणारं प्लीजिंग मशीन नाही. आपल्याला लहानपणापासून एकच शिकवलं जातं, सगळ्यांना खुश ठेवा, कुणाला दुखवू नका, नाही म्हणू नका. पण ह्या कंडिशनिंगमुळे दुसऱ्याचा आनंद ही आपली जबाबदारी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि दुसऱ्यांना खुश ठेवता ठेवता आपण मात्र आतून पूर्णपणे संपत जातो. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो ना, त्या हो म्हणण्याची किंमत शून्य होऊन जाते. तर ह्या आठवड्यात एक प्रयोग करून बघायचा. एखादी अशी गोष्ट जी आपल्याला मनापासून करायची नाहीये तिला अगदी प्रेमाने, आदराने नाही म्हणून बघायचं. जुनी सवय आहे, मोडायला उशीर लागेल, सोपं जाणार नाही. आणि लोकांना पण आपल्या अशा वागण्याची सवय नसते तर विरोधसुद्धा होईल. तू बदललीस, हिला अचानक काय झालं असं त्यांना पण वाटेल. आणि अजून एक गोष्ट सांगू, सगळ्यात जास्त राग अशा लोकांना येईल ज्यांना तुमच्या हो म्हणण्यामुळे फायदा होत होता, त्यांची सोय होत होती. एक दिवस नाही म्हटलं आणि नंतर मात्र पुन्हा पहिले पाडे 55 असं मात्र करू नका. गोष्ट कोणतीही असू दे, कन्सिस्टन्सी किंवा सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तिसरी सवय मी लावणार आहे ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवायची नाही. कधी कुणी मेसेज बघूनही रिप्लाय दिला नाही तर लगेच मनात विचार सुरू. कधी कुणी आपल्या कामाचं कौतुक केलं नाही तर त्याचाही विचार करत बसायचं. कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, दिवसभर मनात राग धरून बसायचं. आणि गंमत म्हणजे ह्या गोष्टीमुळे परिस्थिती बदलत नाही, समोरच्या माणसाला काहीच समजत नाही, पण आपली एनर्जी मात्र संपून जाते. आयुष्यातले मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला जितकं थकवत नाहीत त्यापेक्षा जास्त ह्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी थकवतात.
म्हणूनच जेव्हा कुठलीही गोष्ट मनाला लागेल तेव्हा मी स्वतःला एक प्रश्न विचारणार आहे, ही गोष्ट 5 दिवसांनी, 5 महिन्यांनी किंवा 5 वर्षांनी माझ्यासाठी खरंच महत्त्वाची असणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टीवर एनर्जी खर्च करायची नाही, शारीरिक किंवा मानसिक. हा निर्णय शेवटी आपल्यालाच घ्यायचा आहे. आणि हे सुद्धा कठीण जाणारच आहे. उद्या कुणी काही बोललं की पुन्हा मन दुखावणारच, पुन्हा राग येणार, पुन्हा विचार येणार. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला आठवण करून देणार आहे की माझ्याकडे प्रत्येक छोट्या गोष्टीवर खर्च करण्याइतकी एनर्जी नाही आहे. आणि कदाचित आनंदी राहण्याचा एक मोठा भाग हाच असावा, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टींना शांतपणे जाऊन द्यायचं हे शिकणं. कुणी रिप्लाय द्यायला उशीर केला, कुणी एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही, तर आपण घरात बसूनच त्याचे 1000 अर्थ काढतो. ती माझ्यावर रागवली असेल का? माझं काही चुकलं असेल का? अशा वेळी जरासा ना रियालिटी चेक करायचा. खरंच काही घडतंय की फक्त आपलं मन आतल्या आत विचार करतंय, ह्याचा एकदा विचार करायचा. जर मनात काही शंका असेल तर मनात धरून ठेवण्यापेक्षा सरळ समोरच्याला विचारून घ्या, काही झालंय का गं? कारण बोलल्याने विषय संपतो आणि मनातल्या मनात विचार करत बसल्यामुळे तो अजून वाढतो. एकतर सोडून द्या किंवा समोरासमोर विचारून घ्या. चौथी गोष्ट आहे, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्यायची. आपण किती वेळा असं म्हणतो, मुलं थोडी मोठी झाली की मी मोकळी होईन, घरातले प्रॉब्लेम्स संपले की मग मी निवांत होईन, थोडे जास्त पैसे आले की मग आयुष्य एन्जॉय करीन, सगळे माझ्याशी चांगलं वागायला लागले की मी खुश राहीन. आपल्या आनंदाची चावी आपण न कळत दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो आणि मग वाट बघत राहतो. कधी परिस्थिती बदलेल, कधी लोक बदलतील, कधी सगळं आपल्या मनासारखं होईल. पण इतक्या वर्षानंतर एक गोष्ट तरी लक्षात आली आहे की आयुष्यात सगळं एकाच वेळी सुरळीत कधीच होत नाही. एक प्रॉब्लेम संपतो तर दुसरा दारात उभा असतो. आनंदी राहण्यासाठी आपण परफेक्ट परिस्थितीची वाट बघत बसलो तर कदाचित ती वाट बघण्यातच आयुष्य निघून जाईल. म्हणूनच मी आता वेगळा विचार करून बघायचं ठरवलं आहे. घरातली माणसं, शेजारी, नातेवाईक ही सगळी माणसं माझ्या आयुष्याचा भाग आहेत, पण माझ्या आनंदाची जबाबदारी त्यांची नाही, ती माझी आहे. म्हणूनच आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करणार आहे. सकाळचा गरम चहा, तो दिवसातला पहिला आनंद. काम आटोपल्यावर मिळालेले 10 मिनिटाचे शांत क्षण. एखादं आवडतं गाणं, मग ते ऐकलं किंवा काम करता करता गुणगुणलं, किंवा अगदी मनापासून बनवलेला एखादा नवीन पदार्थ. ह्या गोष्टी प्रॉब्लेम संपवणार नाही आहेत, पण त्या मला आठवण करून देतील की आयुष्यात सगळं काही वाईट नाही आहे. तर आज जे आहे, जसं आहे, त्यातसुद्धा आनंदाचे छोटे छोटे क्षण शोधायला शिकायचे. कारण आनंद हे असं कोणतंही स्टेशन नाही आहे की जिथे आपण एखादी गाडी पकडून कधीतरी भविष्यात पोहोचणार आहोत. तर तो एक डिसिजन आहे, निर्णय आहे, जो मला आज आत्ता घ्यायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर अशी एक गोष्ट लिहा जी तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःसाठी करायची आहे आणि जिच्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. आणि उद्यापासूनच ती करायला सुरुवात करा, कशाचीही वाट बघू नका. 5वी गोष्ट आहे, प्रत्येक छोटी गोष्ट सिरियसली न घेणं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, आपल्या आयुष्यातल्या खूप प्रॉब्लेम्स खूप मोठे नसतात, पण आपण त्यांना मोठं बनवून टाकतो. मुलांनी काहीतरी पसारा केला, कोणी एखादी गोष्ट आणायला विसरलं, किंवा घरात कोणाशी तरी छोटासा वाद झाला आणि मग त्या एका प्रसंगाभोवती आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. आपण तो प्रसंग परत परत मनामध्ये जगत राहतो आणि खरं सांगायचं तर त्या घटनेपेक्षा आपले विचारच आपल्याला जास्त त्रास देतात. म्हणूनच मी आता एक प्रयोग करून बघायचं ठरवलं आहे. जेव्हा कधी मला खूप राग येईल किंवा एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल ना, तेव्हा मी लगेच बोलणार नाही. एक खोल श्वास घेऊन तो तितकाच लांब सोडून द्यायचा. फक्त 10 सेकंद लागतील, पण त्या 10 सेकंदात हळूहळू मनाला विचार करायला वेळ मिळतो. खरंच ह्याच्यावर एवढं भांडण्यासारखं आहे का? मी आत्ता जे बोलणार आहे त्याचा नंतर पश्चाताप तर होणार नाही ना? ही गोष्ट उद्यासुद्धा तितकीच महत्त्वाची वाटणार आहे का? आणि जर उत्तर नाही असेल, आणि बऱ्याच वेळा ह्याचं उत्तर नाही असतं. मला वाटतं घरातली बरीच भांडणं चुकीच्या लोकांमुळे नाही, तर चुकीच्या क्षणी बोललेल्या शब्दांमुळे होतात. रागाच्या भरात आपण जे बोलून जातो ते शब्द परत घेता येत नाहीत. म्हणूनच आता मी स्वतःला हीच आठवण करून देणार आहे की प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. काही गोष्टींना थोडा वेळ दिला ना तर त्या आपोआप लहान वाटायला लागतात. आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागत नाहीत. फक्त रागाच्या क्षणी 10 सेकंद शांत राहण्याची सवयसुद्धा खूप काही बदलू शकते. तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा. कदाचित पुढच्या वेळी एखादं भांडण जिंकण्यापेक्षा एखादं नातं वाचवणं आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटेल. 6वी गोष्ट आहे, स्वतःचा मान राखायला शिका. एक गोष्ट मला हळूहळू समजायला लागली आहे की स्वतःचा मान राखणं म्हणजे काही मोठी गोष्ट करणं नसतं. तो रोज आपल्या छोट्या छोट्या निर्णयांमधून दिसून येतो. आपण खूप वेळा इतरांना दुखावू नये म्हणून खूप काळजी घेतो, पण त्याचवेळी ते करताना स्वतःला दुखावत आहोत का ह्याचा विचार मात्र करत नाही.
कधी कोणीतरी नेहमी आपला अपमान करत असतं, कधी आपल्याला गृहीत धरलं जातं, कधी आपल्या भावना, आपला वेळ, आपली मेहनत ह्यांना किंमत दिली जात नाही. आणि तरीसुद्धा आपण शांत राहतो, कारण आपल्याला वाटतं की चालायचंच, वाद नको, नातं टिकवायचं आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की इतरांनी आपला सन्मान करावा असं वाटत असेल तर आधी तो आपण स्वतः करायला पाहिजे. स्वतःचा मान राखणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा उद्धट होणं नाही. स्वतःचा मान राखणं म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं नाही आणि अहंकार तर अजिबात नाही. तर तो फक्त एवढंच सांगतो की मी सुद्धा महत्त्वाची आहे, मला सुद्धा भावना आहेत, माझ्यासुद्धा वेळेची किंमत आहे. त्यामुळे एक गोष्ट ठरवायची, जिथे प्रेम असेल तिथे मनापासून द्यायचं, जिथे आदर असेल तिथे नातं जपायचं. पण फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध जगायचं नाही, कारण स्वतःला हरवून मिळवलेलं कोणतंच नातं शेवटी आनंद देत नाही. आणि अजून एक गोष्ट, आपण इतरांना आपल्याशी कसं वागायचं हे शब्दांनी कमी पण आपल्या वागण्यातून जास्त दाखवत असतो. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट सहन करतो तेव्हा लोकांना वाटतं की हे चालतं, पण जेव्हा शांतपणे आदराने आपण आपली मर्यादा दाखवतो तेव्हा लोकांनाही त्या समजायला लागतात. दुसऱ्यांचा आदर तर करायचा, पण त्यासाठी स्वतःचा सन्मान गमवायचा नाही, कारण जगातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं कोणतं असेल तर ते स्वतःसोबतचं नातं आहे. आणि तेच नातं रोज आपल्याला थोडं थोडं मजबूत करायचं आहे. 7वी गोष्ट आहे, गोष्टी वरवर बघायच्या नाहीत, कारण त्या तशाच असतात असं नाही. कुणी काही बोललं तर आपण लगेच ठरवून टाकतो की हेच खरं आहे. कुणी थोडं वेगळं वागलं तर आपण लगेच अर्थ काढतो की मला गृहीत धरलं जातंय. पण खरं सांगू का, खूप वेळेला आपण जे बघतो ते पूर्ण चित्र नसतं. तो फक्त वरवरचा एक छोटासा भाग असतो. जसं एखादं वाक्य, एखादी कृती, पण त्याच्या मागे कितीतरी भावना, थकवा, परिस्थिती लपलेली असते. आपण मात्र त्या एका क्षणावर पूर्ण कथा लिहून टाकतो आणि मग त्या स्टोरीमुळेच मन दुखावतं, नात्यांमध्ये अंतर येतं आणि आपण त्रास करून घेत राहतो. म्हणूनच आता मी स्वतःला एक नियम शिकवतेय, गोष्टींना लगेच लेबल लावून टाकायचं नाही. थोडा वेळ द्यायचा, थोडं थांबायचं. कधी कधी शांत राहिल्यावरच खरी गोष्ट दिसते. आपल्याला सगळं माहिती असतंच असं नाही, आणि ते मान्य करायला सुद्धा हिंमत लागते, कारण प्रत्येक माणसाच्या वागण्यामागे एक न दिसणारी स्टोरी असते. आपण जेव्हा ती समजून घ्यायला शिकतो तेव्हा आपला राग कमी होतो आणि समजूतदारपणा वाढतो. 8वी गोष्ट आहे, योग्य लोकांची संगत धरणे. तुमच्या लक्षात आलंच असेल की काही लोकांशी बोलून झाल्यावर आपल्याला हलकं वाटतं, मन प्रसन्न वाटतं, एनर्जी वाढली असं वाटतं. आणि काही लोक असतात त्यांच्याशी फक्त 10 मिनिटं बोललं ना तरी मन थकून जातं. नंतर बराच वेळ मूड ऑफ राहतो. आपल्यालाच कळत नाही की अचानक मला काय झालं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ह्या दोन्ही प्रकारचे लोक असतातच. पण फरक एवढाच आहे की आपण कोणाला जास्त वेळ आणि जागा देतो त्यातच आपली मनःशांती असते. काही लोक नेहमीच तक्रारीत असतात. सगळ्यांमध्ये फॉल्ट शोधणं, मागच्या गोष्टी उकरून काढणं किंवा सतत निगेटिव्ह बोलणं. अशा संभाषणानंतर नकळत आपलंसुद्धा मन थोडंसं हेवी होतं. आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवला त्याचा तो परिणाम असतो. म्हणूनच मी आता प्रत्येक नात्याला एक एनर्जीच्या दृष्टीने बघणार आहे. ज्या लोकांशी बोलून मला शांत वाटतं, हसू येतं, हलकं वाटतं ते मला एनर्जी देणार आहे. आणि ज्यांच्याशी बोलून मी विचारात जाते किंवा नकारात्मक वाटतं ते एनर्जी घालवणार आहे. आता हे कोणालाही दोष देण्यासाठी नाही आहे, फक्त हे स्वतःला सांभाळण्यासाठी आहे. एका कागदावर 2 कॉलम बनवायचे. एका बाजूला ते लोक ज्यांच्यामुळे मला खरंच चांगलं वाटतं आणि दुसऱ्या बाजूला ते लोक ज्यांच्याशी बोलून मी स्वतःला जास्त एक्झॉस्टेड झाल्यासारखं वाटतं. आणि मग स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, मी माझा जास्त वेळ कोणत्या लिस्टमधल्या माणसांना देते आहे? कारण त्यांना बदलणं आपल्या हातात नाही आहे, पण कुणाच्या सोबतीत राहायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. स्वतःचं आयुष्य हलकं करण्यासाठी योग्य लोकांची निवड ही सुद्धा पुरेशी असते. 9वी गोष्ट आहे, आपल्या उद्दिष्टानुसार आपल्या आजूबाजूचं वातावरण ठेवायचं. आपण बदलायचा प्रयत्न स्वतःपासून सुरू करतो, पण आपल्या भोवतीचं वातावरण तसंच राहिलं तर तो बदल टिकत नाही. आपण ठरवतो मी शांत राहणार आहे, राग कमी करणार आहे, स्वतःसाठी वेळ काढणार आहे. पण आजूबाजूला सतत तक्रारी, गोंधळ, नकारात्मक बोलणं चालू असेल तर आपलं मन किती ठरवलं तरी तिथेच ओढलं जातं. फक्त इच्छा असून उपयोग नसतो. बरं, एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त घर नाही बरं का, तर आपण कुणाशी बोलतो, काय ऐकतो, काय वाचतो, कुठे वेळ घालवतो, हे सगळं. त्यामुळे मी आता एक बदल करायचं ठरवलंय. ज्या गोष्टी मला आतून शांत करतात, प्रेरणा देतात, त्या गोष्टींना जास्त जागा द्यायची, जास्त वेळ द्यायचा. आणि ज्या गोष्टी मला सतत कन्फ्यूज ठेवतात किंवा त्रास देतात त्यांच्यापासून जाणीवपूर्वक थोडं अंतर ठेवायचं. उदाहरणार्थ, जिथे सतत निगेटिव्ह चर्चा होत असतील तिथे जास्त अडकायचं नाही. जर सोशल मीडिया मला इतरांशी तुलना करायला लावत असेल तर त्याचा वापर कमी करायचा. जर काही विषय मला अपसेट करत असतील तर त्याबद्दल जास्त बोलायचं नाही.
हे सगळं एकदम बंद करणं शक्य नसतं आणि तशी गरजसुद्धा नाही आहे. पण कुठे आपली एनर्जी जातीये हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मी माझं वातावरण असं ठेवणार आहे जे मला माझ्या गोल्सच्या, माझ्या ध्येयांच्या जवळ घेऊन जाईल. कारण बदल फक्त आतून होत नाही, तो आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा होत असतो. 10वी गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा. हा शेवटचा नियम आहे, पण खरं सांगायचं तर हा सगळ्यात जास्त आतून आधार देणारा नियम आहे. आयुष्यात बाकी सगळं असलं तरी जर स्वतःवर विश्वास नसेल ना तर काहीच नाही. कधी शांतपणे बसून विचार करून बघा, तुमच्या आयुष्यात असे कितीतरी दिवस आले असतील जेव्हा तुम्हाला वाटलं असेल ह्यापेक्षा जास्त मी सहन करू शकत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही पुढचा दिवस पाहिलात, त्यातून बाहेर आलात, कदाचित थोड्या थकलेल्या, थोड्या बदललेल्या, पण तुम्ही हारला नाहीत. आणि हीच गोष्ट खूप मोठी आहे. आपण स्वतःला खूप कमी लेखतो, माझ्याने होणार नाही, मी इतकी स्ट्रॉंग नाही, माझं आयुष्य असंच आहे. पण खरं तर आपण आधीच खूप काही पार करून पुढे आलो आहे. आणि जर आपण ते सगळं करू शकलो तर मग पुढे का नाही करू शकणार. म्हणूनच मी आता ठरवतेय, मी स्वतःला कमी लेखणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. कुणाच्या परवानगीची वाट पाहायची नाही की मी चांगलं जीवन जगू शकते की नाही. मी सक्षम आहे हे शब्द जादू करत नाहीत, पण हे शब्द आपल्याला स्वतःची विसरलेली ताकद आठवून देतात. कारण आपल्याला सगळ्यात जास्त आधार दुसऱ्या कुणाचा नाही तर स्वतःवरच्या विश्वासाचा असतो. तर मैत्रिणींनो, हे 10 नियम फक्त ऐकण्यासाठी किंवा सांगण्यासाठी नाही आहेत, तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात जगण्यासाठी आहेत. मला माहिती आहे आपण हे एका रात्रीत बदलू शकणार नाही, पण फक्त कोणत्याही एका नियमापासून सुरुवात नक्कीच करू शकतो. मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा की तुम्ही उद्यापासून या 10 पैकी कोणती सवय स्वतःसाठी पाळणार आहात. मी तुमची प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि त्याला उत्तरही देत असते. तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितलात ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवायचा आहे. आणि ज्या स्त्रीच्या मनात बदलण्याची इच्छा असते ती नक्कीच बदलते. तुम्ही जशा आहात, जिथे आहात, तुम्ही खूप सुंदर आणि सक्षम आहात. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला, आईला नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कदाचित कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.